नमस्कार, मी प्रमोद गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी, बार्शी विधानसभा मतदारसंघ. बार्शी शहरातील मतदान केंद्र क्रमांक 84 वरती मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अज्ञात व्यक्तींनी पोस्ट केलेला आहे. सदर केंद्रावरती लाईव्ह वेबकास्टिंग आहे. सदर व्यक्तीचा शोध घेऊन आम्ही त्याच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे. सदर केंद्रावरती सकाळी 8 वाजेपर्यंत 34 मतदान झालेलं आहे. तरी मी सर्व मतदारांना विनंती करतो की कोणीही मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करायचं नाही. एक मत 4च्या बरोबर आहे बाबा. तो मोबाईल घेऊन जावा. थांबव नागेश, थांबव. एकशे 59 झालं तुमचं बूथ क्रमांक, सिरियल क्रमांक. त्यासाठी लक्ष्मण वीरप्पा सुतार. मोबाईल आहे का? नाही, तुमचं ते दोघं आहे. मोबाईल वगैरे आणलं स्विच आहे. मी नुकतंच मतदान केलेलं आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपणही घराबाहेर पडावं आणि मतदान करावं. आपला मतदानाचा पवित्र हक्क आज आपण बजावूया आणि आपली लोकशाही बळकट करूया.
दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव बसण्णा कोगनुरे यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव बसण्णा कोगनुरे यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7 ते 9 या वेळेत सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील टक्केवारी याप्रमाणे: 244 करमाळा 4.87%, 245 माढा 4.74%, 246 बार्शी 5.26%, 247 मोहोळ 4.99%, 248 शहर उत्तर 5.93%, 249 शहर मध्य 5.55%, 250 अक्कलकोट 6.14%, 251 दक्षिण सोलापूर 5.66%, 252 पंढरपूर 3.23%, 253 सांगोला 5.60%, 254 माळशिरस 4.85%. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53% मतदान झाले. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे: अहमदनगर 47.85%, अकोला 44.45%, अमरावती 45.13%, औरंगाबाद 47.5%, बीड 46.15%, भंडारा 51.32%, बुलढाणा 47.48%, चंद्रपूर 49.87%, धुळे 47.62%, गडचिरोली 62.99%, गोंदिया 53.88%, हिंगोली 49.64%, जालना 50.14%, कोल्हापूर 54.06%, लातूर 48.34%, मुंबई शहर 39.34%, मुंबई उपनगर 40.89%, नागपूर 44.45%, नांदेड 42.87%, नंदुरबार 51.16%, नाशिक 46.86%, उस्मानाबाद 45.81%, पालघर 46.82%, परभणी 48.81%, पुणे 41.70%, रत्नागिरी 50.04%, सांगली 48.39%, सातारा 49.82%, सिंधुदुर्ग 51.05%, सोलापूर 43.49%, ठाणे 38.94%, वर्धा 49.68%, वाशिम 43.67%, यवतमाळ 48.81% मतदान झाले आहे. सकाळी 7 ते 3 या वेळेत सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील टक्केवारी याप्रमाणे: 244 करमाळा 42.40%, 245 माढा 45.67%, 246 बार्शी 47.50%, 247 मोहोळ 43.51%, 248 शहर मध्य 39.21%, 248 शहर उत्तर 40.37%, 250 अक्कलकोट 47.15%, 251 दक्षिण सोलापूर 41.02%, 352 पंढरपूर 38.30%, 253 सांगोला 48.36% आणि 254 माळशिरस 45.14%. एकूण 43.49% इतके मतदान झाले. सकाळी 7 ते 1 या वेळेत सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील टक्केवारी: 244 करमाळा 27.34%, 245 माढा 26.31%, 246 बार्शी 32.71%, 247 मोहोळ 30.53%, 248 शहर उत्तर 29.50%,
249 शहर मध्य 28.61%, 250 अक्कलकोट 33.18%, 251 दक्षिण सोलापूर 29.53%, 252 पंढरपूर 24.26%, 253 सांगोला 31.58%, 254 माळशिरस 30.50%, एकूण टक्केवारी 29.44%. आता आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू. आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो. मग आमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचं असो, पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहेत, तिथे उमेदवार आहेत असेंब्लीला, तर त्यांचेही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता, शांत स्वभावाचा, सगळ्यांचं समजून घेणारा, सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे. त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं. मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती, पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही. मग मानेने ह्यांनाही सपोर्ट केला, धनराज काडादींना. एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. नाही, मेसेज नक्की असं काय नाही. त्यानं शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ, ज्या ठिकाणी मी 2दा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो. त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते. हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे. साहेब, याच्यामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही का? कारण नाही, मला नाही वाटत की ते समजू शकता. आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं तुम्ही गडबडीत हे केलेलं आहे म्हणून. हे बरोबर नाही, हे आम्ही आणून दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं होतं की मी तुमच्या प्रचाराला आलो आहे, तुम्ही माझ्या प्रचाराला या. ठीक आहे, होतं, पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना, समजून सांगितलं त्यांना. मतदानाचा हक्क बजावला है, काय सांगाल एकूणच? आज 20 नवंबर महाराष्ट्र राज्य में विधानसभा का जो प्रक्रिया शुरू है, मतदान का ये शुरू है पूरा दौर. तो आज यहाँ पर अम्बेडकर पशाले में मैं, मेरी पूरी फैमिली, बच्चे लोग आज यहाँ पर आए. एप्पल के ऊपर हम बटन दबाकर हम मतदान करें. सभी लोगों को मेरा आह्वान है कि एक सामाजिक कार्यकर्ता को, सामान्य नागरिक को, मुझ जैसे सामान्य कार्यकर्ता को एक सेवा करने की संधि दे और सभी लोग पूरे शहर में, महाराष्ट्र राज्य में एक विकास हो,
जातिवाद जो शक्तियाँ नष्ट हो और हिंदू मुस्लिम एकता कायम रहे, ऐसी मेरी सोच है। और मैं इसलिए इलेक्शन के लिए यहाँ अपक्ष उमेदवार बोलकर मैं खड़ा हुआ हूँ। नाही, एकूणच मुस्लिम समाजाचं वातावरण वेगळं असताना या निवडणुकीमध्ये आपण अपक्ष उभारताय। नहीं साहब, क्या हुआ, मैं महाविकास आघाड़ी को बोला था कि मुस्लिम समाज को उम्मीदवारी दियो लोग, महाविकास आघाड़ी को अगर नहीं दिए तो अपक्ष में खड़ा होता बोला। वो सभी जैसा मैं बोला था वैसा अपक्ष के लिए मैं खड़ा हुआ और सब लोग को आह्वान भी कर रहा हूँ कि मैं स्थानिक यहाँ का उम्मीदवार हूँ, मेरा काम है और सामाजिक जो काम है और नगर सेवक मदन जो मेरा काम है, विकास है, मुझे एक्सपीरियंस है, तजुर्बा है, बाकी लोगों को इसका एक्सपीरियंस नहीं है और ये मेरा काम है। मैं लोगों को आह्वान कर रहा हूँ। आज सकाळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी 249 सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघ येथील केंद्र क्रमांक 136 या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला। शहर व जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 3738 मतदान केंद्रांवर आज मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे। यातील 2305 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येत आहे। आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नियोजन भवन येथील सभागृहात मतदान केंद्रांवर होत असलेल्या वेबकास्टिंगची पाहणी केली, तसेच मतदान केंद्रावर होत असलेल्या मतदान प्रक्रियेची माहिती घेतली।